आज मी बनवला आहे प्लम केक ताज्या फळापासून आणि ड्रायफ्रूटपासून. तर तो कसा बनवला आहे चला पाहूया आपण. केक बनवण्यासाठी मी मस्त ताजे 2 संत्री घेतलेले आहेत. आता त्याला आपण आडवे कापून घेऊया आणि त्याचा मस्तपैकी ज्यूस काढून घेऊया, म्हणजे रस काढून घेऊया त्याचा. आता खरं तर हा प्लम केक बनवण्यासाठी रम किंवा वाईन वापरतात, पण मी ते संत्र्याचा ज्यूस वापरलेला आहे. आपल्याला अर्धा वाटी ज्यूस लागणार आहे. आता इथे जी वाटी आपण प्रमाणासाठी वापरणार आहोत तीच वाटी आपण घ्यायची. आता अर्धी वाटी आपला ज्यूस तयार आहे. आता ड्रायफ्रूटमध्ये 2 चमचे काजू आणि 2 चमचे बदाम मी बारीक करून घेतलेले. साधे मनुके घेतलेत आणि काळे मनुके घेतलेत 2-2 चमचे. आणि इथे खजूर घेतला आहे, ओला खजूर घेतलेला आहे 2 चमचे. आता त्यावर घालायचं आहे अर्धी वाटी ज्यूस. आता हे झाकून ठेवायचं आपल्याला कमीत कमी 24 तास किंवा 4 ते 5 ते 7 जसं तुम्हाला वेळ असेल तसं तुम्ही भिजवू शकता. ते आपल्याला आता केकसाठी आपल्याला मसाला तयार करायचा आहे. तर मिक्सरच्या भांड्यामध्ये 4 छोटे वेलची, 4 मिरी, 4 लवंगा आणि 4 दालचिनी तुकडे छोटे करून घ्यायचे. 1 जायफळचा तुकडा घ्यायचा आणि अर्धा चमचा घ्यायचा आहे आपल्याला सुंठ पावडर. ते आणि हे सगळं बारीक होणार नाही म्हणून 1 चमचा साखर घालून ते आपल्याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे. मसाला आपला तयार आहे. मी त्याला गाळून घेतलेलं आहे, म्हणजे चाळून घेतलेलं आहे आणि उरलेलाच होता आपला चहाच्या पावडरच्या डब्यामध्ये घालू शकता. आता गॅसवर पॅन ठेवायचं आहे आणि जे आपण साहित्य मोजून घेणार आहोत त्याच वाटीने आपल्याला अर्धी वाटी साखर पॅनवर घालायची आहे. आता साखर घातल्यावर त्याला हलवायचं वगैरे काही नाही. हळूहळू कॅरेमल तयार होतं आणि कॅरेमल तयार झालं की असं चमच्याच्या साहाय्याने त्याला हलवत राहायचं आणि अशा कलरने बघा थोडंसं डार्क अजून होऊन द्यायचं कॅरेमल. आणि डार्क झालं की त्याच्यातच घालायचं अर्धी वाटी पाणी, जे आपण साखरेसाठी वापरले त्याच वाटीने पाणी घालायचं आहे. आता ढवळून घ्यायचं आहे पुन्हा आणि बघा मस्त आपलं कॅरेमल तयार आहे. गॅस बंद करायचा आणि कॅरेमलचं भांडं खाली ठेवायचं. भांड्यामध्ये आपल्याला केकचं बॅटर तयार करायचं आहे. त्याच्यामध्ये आपण कॅरेमल आपण ओतून घेऊया. केकचं बॅटर तयार होण्यापूर्वी आपण कुकरमध्ये मीठ घालूया आणि त्याला फ्री हीट होण्यासाठी ठेवून देऊया झाकण ठेवून. आता बटर पेपर घेऊया, त्याला गोल आकार देऊन. आता मी कुकरच्या भांड्यात बनवणार आहे तर मी गोल आकार बनवलेला आहे. तर कॅरेमल आपलं नॉर्मल टेम्परेचरवर आलेलं आहे. पहा मस्त मधासारखं दिसतं आहे. आता बटर घेतलेलं आहे मी पाव वाटी. इथे तुम्ही तूपही घालू शकता तुमच्याकडे जे असेल ते. तर याला पण मी नॉर्मल टेम्परेचरवर करून घेतलेलं आहे. ते घालूया आपण आता कॅरेमलमध्ये. आता यामध्येच आपल्याला घालायचं आहे व्हॅनिला एसेन्स अर्धा चमचा. तर पाव चमचा मी संत्र्याची साल घेतली, वरवर खिसून घेतलेली आहे फक्त. मिश्रण सगळं एकजीव करून घेऊया. आता घालूया थोडंसं मीठ. आता मिठामुळे गोडाची चव आणखीन वाढते म्हणून थोडंसं मीठ घालायचं. आता बाउलवर ठेवायची चाळण आणि 1 वाटी आपण मैदा घालणार आहोत, जे आपण मापासाठी घेतलेले आहेत. आता मैदा चाळून घ्यायचा. आता त्यावर आपण मसाला तयार करून घेतलेला आहे तोही पुन्हा एकदा आपण घालूया त्याच्यावर. मैदा आणि मसाला आपण आता एकजीव करून घेऊया, म्हणजे हलवून घेऊया त्याला व्यवस्थित. आता बॅटर आपलं तयार आहे. आता जे आपण ड्रायफ्रूट संत्र्याच्या रसामध्ये घातले होते भिजत ते आपण घालूया. हे जवळजवळ मी 6 तास भिजत घातले होते. आता ते बॅटर आपलं तयार आहे, पण ते थोडंसं मला घट्ट वाटतं आहे म्हणून मी थोडंसं 2 चमचे दूध घालत आहे. आता दुधाच्या ऐवजी तुम्ही पाणी घालू शकता. दूध घातल्यावर पुन्हा एकदा मिक्स करून घ्या व्यवस्थित. तयार बॅटरवर घालायचं आहे 1 चमचा बेकिंग पावडर, पाव चमचा बेकिंग सोडा. ॲक्टिवेट होण्यासाठी अर्धा चमचा व्हिनेगर घालायचं आहे. जर व्हिनेगर नसेल तर अर्धा लिंबाचा रस घालावा. आता हे पहा ॲक्टिवेट झालेले. आता हे आपल्याला फटाफट मिश्रण आपल्याला हलवून घ्यायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे चांगले मिक्स करून घ्या, सगळीकडे ते लागले पाहिजे. आणि बघा कसं फुलून वर येत आहे आपलं बॅटर. बॅटर भांड्यावर आपल्याला घालायचं आहे
आणि 2 वेळा त्याला हलकेच टॅप करून घ्यायचं. तर त्यावर मी घातले काजू, बदाम आणि मनुके घातलेत. जर तुमच्याकडे टुटी फ्रुटी असेल तर तेही घाला. कुकर आपला फ्री हीट झालेला आहे, त्याच्यामुळे गरम आहे, त्याच्यामुळे अलगद त्याला पकडीच्या साहाय्याने कुकरमध्ये बॅटर ठेवा आणि पूर्ण 1 तास त्याला मंद आचेवर छोट्या गॅसवर ठेवायचं आहे. शिट्टी लावायची नाही. 1 तास झालेला आहे, मी गॅस बंद केलेला आहे आणि कुकर उघडला आहे. आता आपण सुरीच्या साहाय्याने पाहूया. सुरीला काही मिश्रण लागले नाही म्हणजे आपला केक तयार आहे. केक मी बाहेर काढलेले आहे. आता आपल्याला 1 तासासाठी त्याला कापडाने झाकून ठेवायचं आहे. 1 तास झाले. आता केकच्या भांड्याला आपण पलटी मारून घेऊया आणि अलगद आपण ते भांडं काढून घेऊया आणि पेपरही बटर पेपर आपण काढून घेऊया. केक आपला मस्त तयार झालेला आहे. आता केकवर एक प्लेट ठेवा आणि प्लेट पलटी करा आणि पहा किती सुंदर आपला केक दिसत आहे. आता ब्रशच्या साहाय्याने आपण थोडंसं त्याला मध लावूया म्हणजे आपला केक शाईन मारेल, म्हणजे थोडीशी चमक येईल त्याला. आता कट करून घेऊया. तर केक एकदम थंड झाल्यावरच कट करायचा आहे. बघा किती आपला मस्त मऊ आणि स्पंजी केक तयार आहे. अगदी साधं आणि सोपं असा मी केक घरी बनवलेला आहे. तर आवडला तर नक्की लाईक, शेअर आणि कमेंट करा.